रामराम मंडळी, आज आपण टोमॅटो पीक असेल किंवा वेलवर्गीय पीक असेल किंवा कुठलीही ज्या पिकावर आपल्याला नाग अळीचा प्रादुर्भाव दिसत असेल तर अशा पिकासाठी आपण नाग अळी कंट्रोल करण्यासाठी 100% जर कंट्रोल हवे असेल आपल्याला तर त्यासाठी आपण आज एक नवीन लूर घेऊन आलेलो आहे आणि त्याबरोबर एक ट्रॅपसुद्धा आपण इथे घेऊन आलेलो आहे। तर आपल्या हातामध्ये आहे हे चिपको कंपनीचं टुटा अब्सोल्युटा लूर। तर आता याला टोमॅटो लीफ मायनरसुद्धा असे म्हटले जाते आणि हे जे आपल्या हातात आहे हे डेल्टा ट्रॅप आहे। तर यातील लूर आपण यात फिट करायचा आहे आणि आपल्या शेतामध्ये एकरी 5 जर लावले तर आपल्याला तेथे नागाळी कंट्रोल होईल। परंतु आपल्या पिकामध्ये हेवी जर अटॅक असेल, खूप प्रमाणात लीफ मायनर असेल म्हणजे नागाळीचा प्रादुर्भाव झाला असेल तर आपण एकरी 10 ते 15 ट्रॅपसुद्धा लावू शकतो। तर आपण या अशा प्रकारे फिट करून घ्यायचं आहेत आणि हे जे लूर आहे तर एक लूर कसे असतात हे तुम्हाला मी दाखवतो। तर यामध्ये अशा प्रकारे हे लूर निघत असते, तुम्ही बघू शकता। तर हे आपण डेल्टा ट्रॅपमध्ये असं चिकटवून द्यायचं आहे। आपण यात असा चिपकून दिलेला आहे आणि हा आपण आपल्या शेतामध्ये असा फिट करून द्यायचा आहे। तर याने काय होईल की आपल्या पिकामधील सर्वात जास्त जर पिकाची नुकसान करत असते तर ते फक्त आपल्याला येथे लीफ मायनर बघायला मिळेल। लीफ मायनरमुळे आपले पीक जवळपास 70 ते 80% नुकसान होण्याची शक्यता असते। ज्यावेळेस आपल्या पिकावर लीफ मायनरचा जास्त अटॅक होत असतो तर त्यावेळेस आपल्या पिकामध्ये भुरी आणि डावणीचा सुद्धा अटॅक वाढत असतो, कारण की पिकामधील जी क्षमता आहे प्रोडक्शनची ती कमी होत असते। या अटॅकमुळे काय होते, पीक ट्रेसमध्ये जात असते आणि तिथून आपल्या उत्पादनामध्ये आपल्याला घट बघायला मिळत असते। तर त्यामुळे तुम्ही आपल्या पिकामध्ये टुटा अब्सोल्युटाचं लूर नक्की लावलं गेलं पाहिजे। तुम्हाला जे योग्य वाटेल त्या कंपनीचं लावा। मी इथे चिपकोचं ऑर्डर केलेलं आहे आणि मी आपल्या शेतामध्ये माझ्या पिकामध्ये अटॅक म्हणावं तसा नाही, त्यामुळे मी एकरी 5 लावत आहे। तुमच्या पिकामध्ये जर जास्त अटॅक असेल तर तुम्ही 10 ते 15 सुद्धा लावू शकता। तर अशा प्रकारे आपण आपल्या पिकातील लीफ मायनर कंट्रोल करू शकतो। व्हिडिओ जर आवडला असेल तर शेतकरी मित्रांनो नक्की फॉलो करा आणि लाईक अवश्य करा। धन्यवाद।